नमस्कार। आज माघ शुक्ल अष्टमी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। शिवसेनेकडून विद्यमान 47 उमेदवारांना उमेदवारी तर 17 जणांना उमेदवारी नाकारली। काँग्रेसची 58 जणांची उमेदवारांची यादी जाहीर आणि शिवसेनेतर्फे सलग 7व्यांदा विलास सामंत निवडणुकीच्या रिंगणात। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत हे यंदा सलग 7व्यांदा एकाच प्रभागातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत असून हा एक आगळा विक्रम ठरला आहे। ठाणे महापालिकेची 1986 मध्ये स्थापना झाल्यानंतर एकाच पक्षाकडून आणि एकाच प्रभागातून निवडणूक लढवणारे विलास सामंत हे एकमेव उमेदवार आहेत। विलास सामंत यांनी स्थापनेपासून म्हणजे 1986, 1992, 1997, 2002, 2007, 2012 आणि आता 2017 ची निवडणूक लढवत आहेत। विशेष म्हणजे दरवेळी निवडणूक लढवताना त्यांनी कोणतीही फलकबाजी न करता प्रचार केला असून वैयक्तिक संपर्कावर ते आजपर्यंत निवडून येत आहेत। कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये 82% मतदान झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 94% मतदानाची नोंद झाली असून एकूण 10 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालंय। 6 फेब्रुवारी रोजी वाशी येथील सेक्रेड हार्ट्स हायस्कूल इथे मतमोजणी होणार आहे। शिक्षक मतदारांची संख्या 37,671 इतकी असून जिल्ह्यात 15,736 इतके मतदार आहेत। 4 महिन्यापूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या संजय घाडीगावकर यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा कोलांटी उडी मारून भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अर्थकारण करून उमेदवारी वाटल्याचा आरोप करत घाडीगावकर यांनी बंडाचं हत्यार उपसलं होतं। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षात जाणार नाही अशी गर्जनाही त्यांनी केली होती। मात्र अपक्ष विजय अवघड असल्याचं ध्यानात आल्यानंतर घाडीगावकरांचे उसने अवसान काही तासातच गळून पडले। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर घाडीगावकर आपल्या समर्थकांसह पुन्हा कमळ हाती घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। भारतीय जनता पक्षाची वाढ खुंटवण्याचे प्रकार पक्षाचे नेते करत असल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला होता। तसंच उमेदवारी मिळालेल्या आपल्या 4 समर्थकांसह पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णयही जाहीर केला होता। मात्र 24 तास उलटण्यापूर्वी घाडीगावकर आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला। राजीनाम्याचं दबावतंत्र अवलंबून घाडीगावकरांनी काही समर्थकांना उमेदवारी मिळवून दिल्याचं दिसत आहे। सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील 4ही आरोपींनी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल केली आहे। सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांना अटक झाली होती। मात्र या चौघांनी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल केली आहे। विक्रांत चव्हाण यांनी काँग्रेसतर्फे, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादीतर्फे तर सुधाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. थांबा. मतदारांची दिशाभूल करताय तुम्ही आणि हा गुन्हा आहे. आणि तुम्ही असे दिशाहीन व्हाल तर तुमचं अमूल्य मत वाया घालवाल. तुम्ही देशाचं भविष्य आहात. आणि तुम्ही लक्षात ठेवा, निवडणुकीच्या काळात अशी आमिष दाखवली जातील, प्रलोभनं दिली जातील, गिफ्ट्स दिल्या जातील. पण अशा भूलथापांना अजिबात बळी पडू नका, कारण तुमचं एक मत देशाचं भविष्य घडवू शकतं. लक्षात ठेवा, आपलं एक अमूल्य मत हीच आपली ताकद. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे जिल्हा न्यायालयातील वकिलांच्या ग्रंथालयास नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ग्रंथालय व्यवस्थापनानं आगामी वर्षभर विविध कायदेविषयक उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. हे वर्ष ज्ञानसंपदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून जिल्ह्याचे मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गव्हाणे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रंथालयासाठी अधिक मोठ्या जागेची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. ठाणे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीविद्या यांनी ग्रंथालयाचं महत्त्व सविस्तरपणे विशद केलं, तर कार्यक्रमामागची संकल्पना आणि आगामी उपक्रमाची माहिती ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी मांडली. या कार्यक्रमास विविध न्यायाधीश तसंच वकील वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. ठाण्याचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भरताना काल गोंधळ झाला. यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता. काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. नामनिर्देशन पत्र दाखल करताना अधिकृत उमेदवाराला पक्षाचा प्रतिनिधी म्हणजे AB फॉर्म सादर करावा लागतो. हा फॉर्म विहित वेळेनंतर देण्यात आल्याचा आरोप करत सर्व उमेदवारांनी गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी निर्माण झालेला रोष पाहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. ठाणे महापालिकेसाठी काँग्रेसनं 58 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी ही यादी जाहीर केली. या यादीत काही विद्यमान तर काही माजी नगरसेवकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. ठाण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. यामुळे काही जागा या काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 18 जागा मिळाल्या होत्या, मात्र यातील जवळपास 8 नगरसेवकांनी नंतर काँग्रेसला हात दाखवला. त्यामुळे शेवटी काँग्रेसकडे 10च नगरसेवक शिल्लक होते. ठाणे महापालिकेवर एक हाती सत्ता प्राप्त करण्यासाठी शिवसेनेनं 47 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर 17 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये 11 महिला नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र त्यांना मुंब्र्यामध्ये 11 जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. परंतु काही नगरसेवकांच्या घरातील सदस्यांना शिवसेनेने उमेदवारी बहाल केली आहे. संभाजी पंडित, स्नेहा पाटील, पूजा वाघ, नम्रता भोसले, अश्विनी जगताप, विशाखा खताळ, संजय मोरे, आशा कांबळे, प्राजक्ता खाडे, सुशीला यादव, दशरथ पालांडे,
जितेंद्र वाघ, मनप्रीत सॅन, काशीराम राऊत, सारिका सोनार, अवंतिका पाटील, बालाजी काकडे या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. महापौर संजय मोरे हे निवडणूक लढवणार नसल्यानं त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजी पंडित यांच्या पत्नीला, सुशीला यादव यांच्या मुलाला, जितेंद्र वाघ यांच्या पत्नीला, मनप्रीत सॅन यांच्या पतीला आणि सारिका सोनार यांच्या पतीला तिकीट देऊन शिवसेनेनं भाऊबंदकी कायम राखली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे शाळकरी मित्र आणि विश्वासू सहकारी माजी ज्येष्ठ नगरसेवक बाळा घाग यांनी बंडाचं निशाण फडकावत पत्नीसह प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. माजी नगरसेवक मदन कदम यांनी देखील पत्नी नीता कदम यांच्यासह 4 उमेदवारांचं पॅनल तयार केलंय. अश्विनी जगताप यांनी प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 3 मधून आनंद केसरे यांना पक्षानं AB फॉर्म दिला नसताना आपला उमेदवारी अर्ज शिवसेना म्हणून दाखल केला आहे. शिवसेनेचे वागळे उपविभाग प्रमुख अजितनाथ वायकुळे यांनी प्रभाग 15B मधून बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवसेनेकडून विद्यमान 47 उमेदवारांना उमेदवारी तर 17 जणांना उमेदवारी नाकारली. काँग्रेसची 58 जणांची उमेदवारांची यादी जाहीर. आणि शिवसेनेतर्फे सलग 7व्यांदा विलास सामंत निवडणुकीच्या रिंगणात. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.